फाशी द्या, फाशी द्या. ताई ताई फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. शिवसेना, याला फाशी देऊया, फाशी. निषेध असो, निषेध असो. या प्रवृत्तीचा नाश व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे. कारण ज्या पद्धतीने काल टीव्हीवर आम्ही बघत होतो, रात्री व्हिडिओ बघितला, महाराष्ट्रातील एकही संवेदनशील व्यक्ती रात्री झोपलेला नाहीये, त्याच्या डोळ्याला डोळा लागलेला नाहीये. खरोखर एवढं भयावह दृश्य फक्त पिक्चरमध्ये आम्ही बघत होतो. प्रत्यक्षात हे असं महाराष्ट्रात घडतंय, हे लज्जास्पद आहे. आणि अशा ज्या प्रवृत्ती आहेत वाल्मिकी कराड सारख्या, त्यांचा नायनाट व्हायला पाहिजे, त्या नष्ट व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना फाशी ही झालीच पाहिजे. शिवसेनेची मागणी आहे की यांना फाशी होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना जागोजागी अशी आंदोलनं करत. सर्वसामान्य माणसं हेच विचारतायत की जशास तसं खरं तर शिक्षा व्हायला पाहिजे. हे कायद्याचं राज्य आहे. कोण कुठल्या पक्षाचं आहे महत्वाचं नाहीये. जो दोषी आहे त्याच्यावर 100% या महायुतीच्या राज्यामध्ये नक्कीच त्याच्यावर कारवाई होणारच. हे 100% आणि न्याय हा मिळालाच पाहिजे. ज्या पद्धतीने हे बघा, दोषी हा दोषी असतो, तो कुठल्याही पक्षाचा व्यक्ती नसतो, हे लक्षात ठेवा. दोषी हा दोषी त्याच्यामुळे तो कुठल्याही पक्षाचा असू दे, अगदी महायुतीतला असू दे, त्याच्याशी काही देणं नाहीये. तो दोषी आहे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. धनंजय मुंडेला ज्या पद्धतीने मारलं त्याच पद्धतीने त्याला हाल करून फाशी दिली पाहिजे. ही संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे. नाही, हे खरं तर काल जे आम्ही फोटो बघितले, जे काल व्हिडिओ बघितले, ते कुठल्याही संवेदनशील व्यक्ती बघू शकत नाहीये असे ते व्हिडिओ होते. त्याच्यामुळे जो आमचा जीव जळलेला आहे, रात्रभर जो आम्हाला त्रास झालेला आहे, त्याचा आज सगळीकडे महाराष्ट्रामध्ये प्रतिबिंब उमटते. हे बघा, आता राजकारण करायचं आहे. राजकारण हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही आज इथे उभे आहोत. राजकारण नाहीये, ह्याच्यात पक्ष नाहीये, ह्याच्यात जे दोषी माणुसकीला जो काळीमा फाटलेला त्याच्या संदर्भात आम्ही बोलतो. नक्कीच जर वेळ पडली तर त्यालाही आम्ही जरूर करू. परंतु शिवसेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात जागोजागी अशी आंदोलनं होणार आहेत. जोपर्यंत शिक्षा केली जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन होणार. आमची त्यांच्यावर FIR जरी असला तरी त्यांना फाशी झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. कारण ही वृत्ती आहे, ही मुळापासून उपटली गेली पाहिजे, ती ठेचली गेली पाहिजे. कुठेतरी कारवाईला उशीर झाला असं वाटत नाही तुम्हाला? हे बघा, कारवाई होणार, 100% होणार. आणि जे काही गोष्टी आहेत आमचा महायुतीवर, शिंदे साहेबांवर, फडणवीसांवर 100% विश्वास आहे आणि जरूर दोषींवर कारवाई होणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.